विधानसभा निवडणुकीअंतर्गत साकोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडून आल्याने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला। हा विजयोत्सव 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी साजरा केला। सविस्तर असे की विधानसभा निवडणुकीअंतर्गत साकोली विधानसभेत महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षांतर्गत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणूक रिंगणात उभे होते, तर विरोधात महायुतीकडून भाजपा अंतर्गत अविनाश ब्राह्मणकर निवडणूक रिंगणात उभे होते। यासह अन्य 11 उमेदवार साकोली विधानसभा निवडणुकी रिंगणात होते। 18 नोव्हेंबर पर्यंत सर्वच उमेदवारांनी प्रचार करून निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते। मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला कौल उमेदवारांना दिला होता। 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली असून सायंकाळच्या सुमारास साकोली विधानसभेतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजयी झाल्याची माहिती पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांना होताच संबंधितांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते। त्यानुसार काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्थानिक लाखांदूर शहरासह ग्रामीण भागात फटाके फोडून गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला। काही भागात तर कार्यकर्त्यांनी डीजे लावले। डीजेच्या तालावर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ताल धरत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विजयोत्सव साजरा केला।